यहाँ पे लिख देता हूँ CSS इंट्रोडक्शन। CSS इंट्रोडक्शन। ठीक आहे. आता आपण आताच बघितलं आपण की सीएसएस ला डिक्लेअर करण्यासाठी तीन पद्धत आहे, तीन फंक्शनॅलिटी आहे आणि त्या तीन फंक्शनॅलिटी आणि तीन पद्धतमुळे आपण काय करतो, सीएसएस ला हे करतो आपण, डिक्लेअर करू शकतो आपण सीएसएस ला. ठीक आहे. म्हणजे इनलाईनला आपण कुठे डिक्लेअर करणार? इनलाईन सीएसएस कुठे? बॉडी मध्ये. बॉडी मध्ये. ठीक आहे. इंटरनलला हेड हेड मध्ये. हेड मध्ये आपण, आणि एक्सटर्नलला स्टाइल शीट अलग से बनाना पड़ेगी. उसके एक्सटर्नल मतलब कि एक्सटर्नल उसकी एक अलग से फाइल बनाना पड़ेगी. बट वो एक उसका वो पार्ट होगा, एक पार्ट होगा कि एक फाइल अलग से बनाना पड़ेगी. सेकंड उसके अंदर दो पार्ट है, तो उसके अंदर दो पार्ट है कि एक तो उसको अलग से बनाना पड़ेगा और दूसरा हेड के अंदर उसको लाके लिंक भी करना पड़ेगा अपने को. ठीक है. अब वो देखेंगे अपन. पहले शुरू क्या करता मैं, यहाँ पर एक H3 यहाँ पर ले लूंगा मैं. ठीक है. इसको क्या करता, पहले मैं मेरा बॉयलर ये स्टार्ट कर देता गो लाइव. एक ये स्टार्ट कर लेता मेरा H3. यहाँ पर लिखूंगा मैं दिस इज इंट्रोडक्शन ऑफ CSS. ठीक है. यहाँ पर लिख दिया मैंने, एक ये ले लिया यहाँ पर H3. अगेन मैं क्या करता हूँ, एक P टैग इसके अंदर ले लेता हूँ, P टैग, और यहाँ पर समथिंग कुछ तो भी अपना लो रैम्स है 10 वर्ड यहाँ पे ले लेता हूँ. ठीक है. अब ये अपन ने नॉर्मल यहाँ पर समथिंग कुछ तो भी मैंने लिख दिया. फर्स्ट जो बोल रहे हैं हम, इनलाइन सीएसएस. ठीक है. फर्स्ट जो देखेंगे हम इनलाइन सीएसएस, हाउ टू असाइन इनलाइन सीएसएस या फिर हाउ टू क्रिएट यूज ऑफ इनलाइन सीएसएस हम देख सकते हैं अब यहाँ पे. देखो आप किस टाइप में करेंगे अपन यहाँ पर. पी मैंने क्या बोला कि ज्यावेळेस आपण इनलाइन सीएसएस यूज करणार तर लक्षात ठेवा, इनलाइन जे आहे सीएसएस यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, स्टाइल एट्रीब्यूट यूज करावं लागणार. ठीक है. स्टाइल एट्रीब्यूट. स्टाइल एट्रीब्यूट क्यों बोल रहा हूं मैं, टैग क्यों नहीं बोल रहा इसको? इनलाइन सीएसएस असल्यामुळे. सर वो टैग के अंदर है ना, एट्रीब्यूट लिया हुआ है, टैग नहीं है वो. हाँ. देखो हम इसको एट्रीब्यूट इसलिए बोल रहे हैं बिकॉज हमारा टैग कौन सा है यहाँ पर, पी टैग है. और हमने क्या करे, पी टैग के अंदर एक एलिमेंट लिए तो उस एलिमेंट को बोलते हैं एट्रीब्यूट. ज्यावेळेस आपण एखाद्या टॅगचा ऍट्रिब्यूट मध्ये स्टाईल यूज करणार, ऍट्रिब्यूट म्हणजे वी आर यूजिंग इनलाइन सीएसएस. ठीक है. अब मैंने यहाँ पर लिया, जैसा कि मुझे लेना है यहाँ पे कलर, ये कलर, कलर लेना है मुझे रेड. देखो सिंटैक्स देखे थे अपन, वही उस टाइप का चाहेगा इसमें. हाँ सर. अब इसमें मुझे बोलो सेलेक्टर क्या है. पी टैग है. पी टैग. की टैग है, राइट. प्रॉपर्टी कलर, वैल्यू, रेट. कलर आणि व्हॅल्यू. रेड. ठीक है. देखो कलर अपन ये VS कोड इतना मस्त दिया है, यहाँ से भी अपन कलर सेलेक्ट कर सकते हैं. जो भी अपने को कलर, जिस टाइप का भी कलर लेना है वो टाइप का अपन कलर यहाँ से भी VS कोड से भी अपन ले सकते. देखो जो भी कलर लेना है ये यहाँ से कम ज्यादा. अब वो बाद में जब तुम सीखोगे, जब जो कुछ भी वर्क करोगे उसके अकॉर्डिंगली तुम यहाँ पे वर्क करो उसको. ठीक है. यहाँ से भी ले सकते हैं. अब इसको क्या करो, सेव करो और रन करके देखो इसका क्या होता है. देखो
देखो चेंज हुआ. हाँ सर. हाँ सर. म्हणजे आता काय होणार की आपण एखादा टॅगला एक ऍट्रिब्यूट, स्टाईल ऍट्रिब्यूट घेऊन आपण त्याला डिझायनिंग सुद्धा करू शकतो. दिस टाइप ऑफ स्टाइलिंग, सीएसएस स्टाइलिंग, इज कॉल्ड एज इनलाइन सीएसएस. ठीक है, इनलाइन सीएसएस. आता तुम्हाला हे खूप चांगली आणि मतलब क्या बोलेंगे इसको, बहुत अच्छी दिख रही होंगी तुमको. सिंपल है ना, बहुत इजी है ना. इजी लग रही है, हार्ड लग रही? इजी है सर. अभी तक तो इजी लग रही सर. अच्छा, अभी तक इजी लग रही. इजी है, बट अगर हम कोई वेबसाइट अगर क्रिएट करते हैं और जिसके अंदर 1000 या 2000 या 3000 अगर कोडिंग है, दैट टाइम ये थोड़ी टिपिकल जाएंगी अपने को. उस टाइम पे हमको ये टिपिकल जाएंगी. ठीक है, उस टाइम पे हम या तो इनलाइन सॉरी इंटरनल सीएसएस यूज करेंगे, या तो फिर हम एक्सटर्नल सीएसएस यूज करेंगे. सबसे अच्छा रहेगा एक्सटर्नल सीएसएस. इंटरनल सीएसएस भी अच्छा आहे, बट अगर लार्ज अमाऊंट ऑफ कोडिंग आहे त्यामध्ये आपल्या वेबसाईटमध्ये, तर त्यावेळेस आपला एचटीएमएल ची कोडिंग कमी होणार आणि इंटरनल सीएसएस ची कोडिंग जास्त असणार. तर आपण सबसे अच्छा थिंग्स क्या है कि एक एक्सटर्नल सीएसएस की फाइल बनाओ और उसको इसमें डाके लिंक कर दो सीधा सीधा. तो ये भी, दोनों चीज भी कर सकते हैं. नॉर्मल अगर किसी को ये करना है तो ये भी कर सकते. ठीक है, आता मला इथे सांगा की आपल्याला जैसा कि अगेन अगर मैं इस टाइप में करता हूं पी टैग, इस पी टैग के अंदर क्या करेंगे अपन, समथिंग कुछ तो भी लिखेंगे. लोरेन फाइ, लोरेन फाइ, इस टाइप का कुछ लिखेंगे अपन. अब यहाँ पे मैं क्या करता हूँ, एक स्टाइल डिफाइन करता हूँ. ठीक है, स्टाइल, स्टाइल इज इक्वल टू बैकग्राउंड कलर. यहाँ पे दे दिया मैंने उसका येलो. क्या होगा, क्या हो सकता, बैकग्राउंड कलर येलो आएगा. बैकग्राउंड कलर चेंज हो जाएगा सर. येलो आ जाएगा. ठीक है, और उसका कलर, फाउंड कलर, रेड. चेकआउट. रेड आया क्या? और नहीं, वो सर अनदर ब्लैक पैराग्राफ. आया. रेड क्यों नहीं आया? इससे हमने सेकंड पैराग्राफ लिए थे. अभी जो हम सीएसएस का वापर कर रहे हैं या यूज कर रहे हैं, हम इनलाइन यूज कर रहे हैं. और जब हम इनलाइन सीएसएस यूज करेंगे, याद रखो कि हम एज अ उस टैग का एट्रीब्यूट बोल के यूज कर रहे हैं. हम समझ में आ रहा, एट्रीब्यूट बोल के यूज कर रहे हैं, मतलब कि हम पूरे पैराग्राफ के लिए यूज नहीं कर रहे हैं. हम सारे के सारे पैराग्राफ के लिए यूज नहीं कर रहे हैं. हम मतलब कि एक पैराग्राफ पी बोल के है, दूसरा भी पैराग्राफ, तीसरा पैराग्राफ, अभी हम वो यूज नहीं कर रहे हैं. ठीक है, अभी हम जस्ट क्या यूज कर रहे हैं, एक एट्रीब्यूट बोल के. और जो भी पैराग्राफ लेंगे उस पैराग्राफ के अंदर जो कुछ भी एट्रीब्यूट हम अप्लाई करेंगे, अकॉर्डिंग टू उसके हिसाब से बिहेव करेगा. तो दैट इज इनलाइन सीएसएस. ये इनलाइन सीएसएस है. ठीक है, समझा इनलाइन सीएसएस? हाँ सर. हो सर. आता बघा इंटरनल सीएसएस कशा प्रकारे आपण करू शकतो. तोपर्यंत काय करतो मी, याला तुम्ही फोटो वोटो काही घेतला का, स्क्रीनशॉट? नाही घेतला सर. घ्या, लवकर घ्या, ते कट करायला.
झालं का? हा सर. ठीक आहे. आता मी काय करतो, याला कट करतो आणि याला सुद्धा कट करतो. आता काय झालं असेल, काय चेंज आता नॉर्मल टेक्स्ट नॉर्मल पॅराग्राफ झाला आपला. यामध्ये काहीही डिझायनिंग किंवा कलरायझेशन काही नाही यामध्ये. ठीक आहे, हे झालं. आता बघा, आता मी तुम्हाला आताच सांगितलं की ज्या वेळेस आपण इनलाईन सीएसएस घेणार, ते इनलाईन सीएसएस आपण काय करणार, त्या टॅगचा ऍट्रिब्यूट म्हणून वापर करणार आणि आणि ते बॉडीमध्ये लिहिणार आपण. टॅग टॅग जिथे आपण लिहितो तिथं. आता इथे आपण काय करू, इंटरनल सीएसएस मध्ये लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण इंटरनल सीएसएस चा वापर करणार, तर इंटरनल सीएसएस आपण काय करणार, हेड मध्ये लिहिणार आणि त्याला एक टॅग आपल्याला घ्यावा लागणार. त्या टॅगचं नाव आहे स्टाईल आणि यामध्ये आपल्याला जे काय करायचं ते आपण करावं लागणार. ठीक आहे. आता सीएसएस चा आपल्याला माहित आहे सिंटॅक्स काय सीएसएस चा, आपल्याला सीएसएस सिलेक्टर ब्रॅकेट स्टार्ट प्रॉपर्टी कोलन व्हॅल्यू ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज. कलेक्टर. आता मला काय करायचंय, एक पॅराग्राफ टॅगला त्याचा कलर आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर मला चेंज करायचा आहे. तर काय करावं लागणार, बघा इथे लिहिलं मी पी. पी म्हणजे पॅराग्राफ टॅग, ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिस. इथे काय करतो मी, पी म्हणजे सिलेक्टर घेतला. सिलेक्टर घेतल्यानंतर आपण ओपनिंग पॅरेंथेसिस केलं आणि त्यामध्ये आपण काय करणार, आता प्रॉपर्टी घेणार. प्रॉपर्टी लाईक आपण काय केलं, इथं ब्ल्यू घेतलं. ठीक आहे, हे झाला आपला कलर. आता इथे घेतो मी बॅकग्राऊंड कलर. आता नुसतं आपण BAC प्रेस केला ना तर ते बॅकग्राऊंड कलर येणार. इथं घेतला बॅकग्राऊंड कलर, इथं दिला मी येलो बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. अजून कोणती आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो. मी इथं देतो फाउंड फॅमिली. इथं दिलं मी फाउंड फॅमिली लुसिडा, मतलब कि आपण जो टेक्स्ट देते ना आपण उस टाइप का टेक्स्ट. ठीक आहे, इस टाइप में ले लिया मैंने. आता आपण किती प्रॉपर्टी घेतली, 3 तीन. 3 घेतली ना. एक घेतला कलर, दुसरा घेतला बॅकग्राऊंड आणि तिसरा घेतला फाउंड फॅमिली. राईट. आता काय होणार बघा, आता काय झालं, आपल्याकडे किती होते पॅराग्राफ, किती होते आपल्याजवळ, 2 2 होते. राईट, 2 पॅराग्राफ होते. आपण एकालाच आपण केलं ना, कलर दिलं, बॅकग्राऊंड कलर दिलं, फाउंड फॅमिली दिलं आपण, आहे का नाही. हा सर. एकाला दिलं आपण, एकानुसारच आपण काय केलं, त्याला डेकोरेट केलं. परंतु यामध्ये दोन्ही झाले ना. हा सर. म्हणजे आता लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपल्याला असं वाटलं की आपल्याकडे जितके पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅराग्राफला सेम आपल्याला डेकोरेशन करायचं असेल किंवा सेम डिझायनिंग करायचं असेल तर आपण या प्रकारे आपण करू शकतो. बट आपल्याला असं वाटलं की बाबा एक पॅराग्राफला थोडा आपल्याला अलग डेकोरेशन करायचं असेल आणि दुसऱ्या पॅराग्राफला अलग डेकोरेशन करायचं असेल, त्यावेळेस वी आर युझिंग आयडीज अँड क्लास. समजलं. हा सर. म्हणजे आपण काल जे आपण टॉपिक बघितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं की दिस टॉपिक इज व्हेरी क्रुशियल आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. कारण आपल्याकडे 2, आता पी टॅग आहे आपल्याकडे 2 आहे. बट मी काय केलं, स्टाईल टॅग मध्ये इंटरनल स्टाईल मध्ये मी त्याला डेकोरेट केलं आणि ते दोघी डेकोरेशन झाले. आता बघा मी काय करतो, इथं
या पी टॅगला काय करतो, आय डी इज इक्वल टू ए देतो. ठीक आहे, एबीसी झाला का, राहू द्या, ए दिलं मी, आय डी इज इक्वल टू ए. आता बघा, आता मला आयडीचा वापर करायचा असेल तर त्याला काय करावं लागणार, कोणता सिम्बॉल घ्यावा लागणार, हॅशटॅग. हॅशटॅग नाही, हॅश. ठीक आहे, हॅश ए. आता बघा काय होणार, बघा काय झालं, नुसतं एक झाला ना, एकलाच हे झाला ना पूर्ण चेंजेस. म्हणजे एकचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला, त्याचा कलर चेंज झाला आणि त्याची फाउंड फॅमिली सुद्धा चेंज झाली. म्हणजे आयडी यासाठी आपण यूज करतो आयडी. म्हणजे ज्या वेळेस आता कसं आहे की आपल्याला एकच कलर किंवा एकच बॅकग्राऊंड कलर आणि एकच फाउंड फॅमिली किंवा एकच हेडिंग सॉरी बॉर्डर आपल्याला घ्यायचं असेल, त्यावेळेस आपण पी टॅग म्हणून आपण यूज करू शकतो. आणि आपल्याला असं वाटलं की आपण काय करू, आता त्याला हे करायचं असेल आपल्याला की डिफरंट डिफरंट घ्यायचं असेल, त्यावेळेस आपण आयडी आणि आयडीचा यूज करणार. आता अजून एक क्लास घेतलं आणि इथं क्लास दिलं मी XYZ. ठीक आहे, इथं दिलं XYZ. आणि इथे सुद्धा घेतलं की टॅग मध्ये आयडी इज इक्वल्स टू, इथे दिली आयडी बी आणि इथे दिला क्लास XYZ. ठीक आहे, आणि इथं दिलं मी डॉट XYZ. आता मला सांगा काय होणार. आता डॉट XYZ काय आहे, क्लास येतो. क्लास. क्लास आहे ना, राईट. आता मला सांगा काय होणार, आउटपुट काय येईल, दोन्ही पॅरेग्राफ साठी ब्ल्यू आणि हे बॅकग्राऊंड कलर येलो राहील. ठीक आहे. आता बघा, सारी प्रॉपर्टी अप्लाई होगी और दोनों पैराग्राफ. देख झाली ना. म्हणजे काल हाँ सर. मला सांगितलं होतं की आपण क्लास सेम ठेवू शकतो आपण, बट आयडीज आपण सेम ठेवू शकत नाही आपण. आता इथे बघा, इथे काय करतो मी, हॅश बी. ठीक आहे, हॅश बी. आता काय होणार, क्या हो सकतात, सेकंड पॅरेग्राफ टॅग साठी अप्लाय होईल. सेकंड टॅग साठी, त्या पॅरेग्राफ साठी हे पूर्ण प्रॉपर्टी अप्लाय होणार. बघा आता काय होणार, झाली. याला काय करतो मी, कॉपी करतो, इथे काय करतो, पेस्ट करतो, आणि या बी ला काय करतो मी, ए करतो. ठीक आहे, आणि याचा कलर रेड घेऊ आपण किंवा कोणताही घेऊ, रेड. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर येलोच ठेवू आणि फाउंड फॅमिली जे आहे आपण चेंज करू याला. फाउंड फॅमिली कोरियर न्यू. ठीक आहे, आता याला सेव्ह करा. आता बघा काय होतं, बघा काही चेंज झाला का, हाँ सर.
मतलब एक तो कलर चेंज हो गया, दोनों का कलर डिफरेंट है, बैकग्राउंड कलर अपन सेम रखे, एंड फाउंड फैमिली चेंज हो गई। किस टाइप में हुई है? दो अलग अलग आईडीज लेने के बाद। बट दिस, ये जो टाइप अपन जो सीएसएस का डिजाइनिंग कर रहे हैं, अपन सीएसएस डिफाइन कर रहे हैं, दिस टाइप ऑफ सीएसएस कॉल्ड एज अ इंटरनल सीएसएस। समझ लगा? हाँ सर। देखो अपने को हाँ सर। यही सही काम करना है, अपने को इसी टाइप में सिंपल छोटा छोटा मस्त पैकी अपने को डिझायनिंग करना आहे। अभी ये सुरुवात आहे, ठीक आहे। तर याला म्हणतो आपण इंटरनल सीएसएस। आणि ज्या वेळेस एखाद्या टॅग मध्ये आपण ऍट्रिब्यूट स्टाईल घेणार आणि त्यामध्ये आपण काहीतरी चेंजेस करणार किंवा डेकोरेशन करणार, त्याला म्हणणार आपण इनलाइन सीएसएस, ठीक आहे। त्यामध्ये कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो। कुछ पूछना है तो पूछ सकते हैं। देखो अपन ने इंटरनल सीएसएस को थ्रू एलिमेंट के थ्रू देखे, मतलब डायरेक्ट टैग के थ्रू देखे, आईडी के थ्रू देखे, एंड क्लास के थ्रू देखे अपन ने, ठीक है। तर इथपर्यंत कोणाला काही नाही समजला असेल तर विचारू शकतो मला। त्याचे फोटो काढायचे असेल फोटो काढा, आणि थोडी प्रॅक्टिस करून मला ते प्रॅक्टिस केल्यावर मला थोडासा हे करा, दाखवा मला कालचा जे होतं नेहाने मला पाठवलं होतं, दुसऱ्या कोणीच पाठवलं नाही मला। विश्वजा समझा क्या? समजला का? हो सर, समजलं। कुमारी, हो सर, समजलं। ऐश्वर्या, ऐश्वर्या, हाँ सर। हो सर, समजलं। प्रतीक्षा, हो सर समजलं। कोमल, नेहा, हो सर समजलं। सायमा, सानिया, हाँ सर। और कौन है? करुणा है का? करुणा समजला का? गीता, हो सर, समजलं। योगिता, हाँ सर। ठीक आहे। तर एक आपला सीएसएस चा बाकी आपला म्हणजे एक्सटर्नल सीएसएस, ते उद्या बघू आपण। इथपर्यंत आपला सीएसएस चा इंट्रोडक्शन, सीएसएस कशासाठी यूज करतो आपण, सीएसएस चा सिंटॅक्स आणि सीएसएस चे टाइप्स। त्यामध्ये आपण बघितलं की सीएसएस मध्ये 3 टाइप आहे, एक आहे इनलाइन सीएसएस, सेकंड वन आहे इंटरनल सीएसएस, आणि थर्ड वन आहे एक्सटर्नल सीएसएस। त्यामध्ये आपण इनलाइन सीएसएस बघितलं की इनलाइन सीएसएस मध्ये आपण काय करणार की जे आपला टॅग आहे त्या टॅग मध्ये स्टाईल ऍट्रिब्यूट घेऊन त्यामध्ये आपण इनलाइन सीएसएस चा वापर करू शकतो। आणि लक्षात ठेवा की इनलाइन सीएसएस आपण टॅग सोबत यूज करणार, आणि ते मध्ये ते सुद्धा बॉडी मध्ये। ज्या वेळेस आपण इंटरनल सीएसएस हे करणार, तर इंटरनल सीएसएस आपण काय करणार, हेड मध्ये लिहिणार आणि एक टॅग यूज करणार आपण, त्या टॅगचं नाव आहे स्टाईल, आणि त्यामध्ये आपण त्याचा वापर करणार। आणि ज्या वेळेस आपण एक्सटर्नल सीएसएस घेणार, तर लक्षात ठेवा एक्सटर्नल सीएसएस आपण काय करणार, एक सेपरेट तिची फाईल सीएसएस ची फाईल क्रिएट करणार आणि त्याला सेव्ह करणार डॉट सीएसएस, जे काही नाव असेल त्याचा एक्सटेन्शन असणार त्याचा डॉट सीएसएस। म्हणजे जसं आपण एचटीएमएल आपण यूज करतो, एचटीएमएल चा फाईलचं नाव आणि त्याचं एक्सटेन्शन एचटीएमएल आपण घेतो आपण, त्याच प्रकारे आपण सीएसएस घ्या आणि सीएसएस चा जे काही आपण नाव देणार ते नाव द्या आणि त्याला एक्सटेन्शन द्या डॉट सीएसएस, आणि फाईल सेव्ह केल्यानंतर ती फाईलला लिंक करा हेड मध्ये एचटीएमएल च्या कोड मध्ये, त्याला आपल्याला लिंक करावं लागणार, ते उद्या बघू आपण, ठीक आहे। तर इथपर्यंत आपण हे केलं, आपण इथपर्यंत आता थांबू आपण, उद्या आपण थोडा चांगल्या प्रकारे आपण जास्त बघू, ठीक आहे। शॅल वी स्टॉप हियर?
हा सर. ठीक आहे, उद्या कॉलेज तर नाही, उद्या हे करा तुम्ही, काय म्हणू तुम्हाला आता, उद्या